वेल्हे कोयत्याचा धाक दाखवून 15 तोळे सोने लंपास. वेल्हे बोरी बुद्रुक या ठिकाणी कोरडे मळ्यात राजेंद्र कोरडे यांच्या घरी कोयत्याचा धाक दाखवत 15 तोळे सोन्याचे व 10 तोळे चांदीचे दागिने चोरट्यांनी चोरून नेल्याची जबरी चोरी झाल्याची घटना शनिवारी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बेरी बुद्रुक येथील कोरडे मळ्यात राहत असलेले राजेंद्र सीताराम कोरडे आपल्या कुटुंबातील पत्नी हिरा, मुलगा नितीन, सून धनश्री व मुलगी दीपाली या सदस्यांसमवेत शेतात असलेल्या घरात राहतात. शनिवारी दिनांक 21 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दरवाजावर मोठा दगड टाकून दरवाजा तोडला. झालेल्या आवाजाने घरातील सर्वजण जागे झाले. समोरच्या दरवाजातून दोघे जण व मागच्या दरवाजातून दोघे जण आत आले. समोर चोर दिसल्याने आरडाओरडा करायला सुरुवात केल्याने चोरट्यांनी राजेंद्र कोरडे यांच्या हातावर काठीने मारले व कोयत्याचा धाक दाखवून सर्वांना दमदाटी केली. दागिने व पैसे कुठे ठेवले ते सांगा, नाहीतर तुम्हा सर्वांना मारहाण करण्यात येईल, असे ते म्हणाले. घरातील सर्वांना एका खोलीत नेऊन बसवले. चोरट्यांनी कपाटाचे लॉकर तोडत आतमध्ये असलेले 15 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 10 तोळे चांदीचे दागिने चोरून नेले. 4 चोर असून ते मराठीत बोलत असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. चोरीच्या घटनेची माहिती समजताच आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव व त्यांचे पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. त्यांनी आजूबाजूला या दरोडेखोरांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा शोध लागला नाही. रविवारी सकाळी गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, दीपक सावळे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. सदर घटनेची फिर्याद नितीन राजेंद्र कोरडे यांनी आळाफाटा पोलिसात दिली असून